हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, महाराज की जय, आदिशक्ति मुक्ताई माते की जय, भक्ति शिरोमणि नामदेव महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय, सब संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 6 ओवी क्रमांक 74 आणि 75। यम यम वापी स्मरण भावम त्यजंतं ते कलेवरम तम तमेवेति कौन्तेय सदा तद्भाव भाविता। देवी जिते न अवसरे जे आवडूनी जीवी उरे तेची मरणाची या मेरे फार होऊ लागे आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती पावे म्हणून सदा स्मरावे मातीची त्वा। वैकुंठवासी हरिभक्ती पराय जनाबाई बाळकृष्ण गायकवाड बाळा गायकवाड या दिनांक 4 मार्च 2024 रोजी यांनी आपला देह जो आहे हा ठेवलेला आहे। तत् निमित्त प्रवचन रूपी सेवेचं आणि 12व्याच्या दिवशी कीर्तन रूपी सेवेचं प्रयोजन केलेलं आहे आणि आजची ही प्रवचन रूपी सेवा मजपामराकडे आलेली आहे। प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण संतांना आणि देवांना वंदन करूया। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो जिहाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलात्मसी प्रकाशु म्हणे मूर्तिदास उद्धारी जोजी आत्मरूपा गणेशु केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको कृतदेव पाटे श्री संतांचे माता चरणावरी साक्षात हे करी दंडवत। परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा
परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा हे संत माझ्या भाग्यामध्ये आले म्हणून मनुष्य देहाला येऊन जीवाला जी आवड कळावी, जीव ज्या आवडीमध्ये लागावं ती आवड मला कळली. जर हे संत माझ्या भाग्यामध्ये आले नसते तर मनुष्य देहाला येऊन जीवाने ज्या मार्गाने जायचा आहे तो मार्ग मला कदापि भेटला नसता. प्रस्तुत सभेसाठी घेतलेली ओवी ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी येथील 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 74-75. काय माऊली या ओवीमध्ये सांगतात? देवी जितेन अवसरे जे आवडूनी जीवी उभे. आपल्या या देहाला भरपूर आजार होतात. या देहाला आजाराचं जे पण काही सोल्युशन आहे सोल्युशन डॉक्टरांकडे आहे. तशा प्रकारे जीवाला एक रोग झालेला आहे, तो रोग म्हणजे भवरोग. आणि ही जी ओवी आहे ही या भवरोगाविषयी सिद्धांतच या ओवीतून सांगितलेला आहे. काय माऊली म्हणतात? देवी जितेन अवसरे जे आवडूनी जीवी उरे. आज बघा प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी आहे. कुठून आली ही आवड? जशा जशा प्रकारे आपण या जीवनामध्ये जगत राहतो तशा तशा प्रकारे मोबाईल मध्ये बघा सगळ्यांना मोबाईल आवडतो, पण मोबाईल मधल्या आतमध्ये जे ऍप्लिकेशन्स आहेत कोणाला हे आवडतं कोणाला ते आवडतं. म्हणजे कधी कधी एखादी गोष्ट तर बघितली सुद्धा नसते त्याच्यावरती बाजूचा वर्किंग करत असतो. ही त्याची आवड असते. म्हणजे जशा प्रकारे माणूस जगत असतो ते जगताना काही गोष्टी जी असतात त्याच्या मनामध्ये घर करतात. म्हणजे ती गोष्ट त्याला आवडते. आणि सिद्धांत असा असं म्हणतो की त्याची मरणाची या मेरे फार होऊ लागेल. म्हणजे ज्या वेळेला जीव हा देह सोडतो, वास्तविक पाहता जन्म मरण या भानगडी या जीवाला नाहीत. कारण जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे. बरोबर आहे, जुना शर्ट घातला आपण जुना शर्ट काढतो आणि नवीन बाजारामधून आणतो. तशा प्रकारे हा देह संपला की परत आपण दुसरा देह धारण करतो. जीवाला जन्म मरण नाहीच. नवीन देह आणि जुना देह सोडायचा आणि नवीन घ्यायचा. तशा प्रकारे ज्या वेळेला जीव हा देह सोडतो त्यावेळेला त्याची जी आवड असते त्या आवडीविषयीचे जे विचार असतात हे त्यावेळेला डोक्यामध्ये सतत येत असतात. म्हणून सदा स्मरावे आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती पाळवे. मग जशा प्रकारे सिद्धांत असा आहे ज्या वेळेला जीव हा देह सोडतो त्यावेळेला जशा प्रकारचे विचार तशा प्रकारे त्याची गती होते. भवरोग म्हणजे काय ह्याच्याविषयी आपण विचार करू आणि नंतर या ओवीचं तिथे कसं ऍप्लिकेशन आहे ते आपण करू. ह्या जीवाला जो काही जन्माला येणे म्हणे जन्माला येणे मरणे पुनरपी जन्म पुनरपी मरण पुनरपी जन्मी जठरे शयन हा जो भवरोग लागलेला आहे ह्या भवरोगातून या जीवाला हा भवरोग या जीवाला पार काढायचा आहे. आणि ह्यासाठी ही 84 लाखावी शेवटची मनुष्य योनी. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. म्हणून ज्या वेळेला इतर योनीमध्ये हा जीव देह सोडतो त्यावेळेला ती आवड तीच आवड जी आवड भवरोगापासून दूर करणारी नसते. कारण तो उपाय फक्त आणि फक्त मनुष्य देहामध्येच आहे. म्हणून तो 83,99,999 योनी पार करतो. पण ज्या वेळेला पाप पुण्य करून जन्मा घेतो म्हणजे ज्या वेळेला तो या मनुष्य देहाला येतो ज्यावेळी पाप पुण्य समान होतात त्यावेळेला त्याला ही मनुष्य योनी मिळते. आणि ह्या मनुष्य योनीमध्ये त्याने काय करायचं असतं तर आज तुम्ही मला सांगा आपण एवढे या मनुष्य देहामध्ये आहोत आपण सुखी आहोत का? जगी सर्व सुखी असा कोण आहे का समर्थांनी म्हटलंय? कारण सुख हे फक्त परंपरेमध्ये आहे. बाकी तुम्ही कितीही काही करा परंपरा जर नसेल तर सुख तुम्हाला मिळणार नाही. ही समर्थांची अनुभूती होती. आज या मनुष्य योनीमध्ये आपल्याला सुख नाहीये म्हणून आज आमचं सुख हे मानण्यावरती आहे. इतर योनीमध्ये आम्हाला सुख मिळेल का? इतर योनीमध्ये सुख मिळेल आम्हाला नाही. म्हणून या मनुष्य देहाला येऊन हा सुखाचा विचार आहे. हा सुखाचा विचार फक्त आणि फक्त संतांच्या मुठीमध्ये आहे आणि तो विचार फक्त या योनीमध्ये. म्हणून हे जे विचार आहेत हे विचार ह्या जीवाला मनुष्य योनीला येऊन कळले पाहिजे की आज मी कशासाठी जन्माला आलेलो आहे.
ज्या वेळेला त्याला ही गोष्ट कळते की मनुष्य देहाला येऊन मला या भगवंताशी एकरूप व्हायचंय, त्यावेळेला त्याचे विचार त्याचे विचार हे हरिरूप होतात. काय त्यांनी सांगितलंय? आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. या भवरोगापासून जर दूर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर ज्या वेळेला हा जीव देह ठेवतो म्हणजे त्यावेळी त्याचा अंतकाळ होतो, त्यावेळेला त्याच्या बुद्धीमध्ये या देवाविषयीचे विचार यावे लागतील. पण ते इतकं सोपं आहे का? ते फक्त त्या आणि त्या वेळेला येतील ज्या वेळेला आपण परंपरेला शरण जाऊ आणि ज्या वेळेला हे जे नित्य नामस्मरण आहे, जे या देहामध्ये अखंड चालू आहे, हे नित्य नामस्मरण ज्या वेळेला आपण संतांच्या मार्फत समजून घेऊ, त्या वेळेला हा सिद्धांताला आपण ऍप्लिकेबल होऊ. किंबहुना तेवढ्यापर्यंत पोहोचायची गरजच नाहीये संतांचं म्हणणं आहे. जिथं अनुग्रह झाला त्याच वेळेला तुम्ही मोक्ष पाहिला, बंधन या आत्म्याला मुळीच नाही. म्हणून जे नामधारक आहेत त्यासाठी ज्या वेळेला अनुग्रह होतो तोच त्यांचा अंतकाळ सांगितलेला. आणि हे झाल्यानंतर शेवटच्या वेळेला डोक्यात कोणते विचार असणार आहे? कारण तशा प्रकारची त्याला रीत लावून दिली जाते, ती सिस्टीम त्या सिस्टीमवर त्याला आणलं जातं. म्हणून आपल्याला ही जी संतांची जी सिस्टीम आहे, ही नक्की जी काय भानगड आहे नामस्मरणाची, ही आपल्याला भानगड समजून घ्यायची. कशासाठी हा मनुष्यदेह आहे? नक्की हा मनुष्यदेह यासाठीच आहे का? ब्रह्मदेवाला सृष्टीउत्पत्ती करता येत नव्हती, पण भगवंताने ज्या वेळेला हंसरूपाने येऊन हे नामस्मरण ब्रह्मदेवाला दिलं, त्यावेळेला तयाचे एक नाम जीवित घ्याता ते वरत्राची जपता विश्वसुजन योग्यता आली तया. त्या वेळेला त्याला सृष्टीउत्पत्ती करता आली. त्याने 83,99,999 योनी उत्पन्न केल्या, पण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. म्हणून ब्रह्मदेवाने ही 84,00,000वी मनुष्य योनी उत्पन्न केली. आणि मगाशी म्हटलं, इतर योनीमध्ये सुखाचा विचारच नाहीये. या जीवाला ते सुख प्राप्त करण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. फक्त आणि फक्त या मनुष्य देहामध्ये, या मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असेल. यासाठी ही 84,00,000वी मनुष्य योनी आहे. तुम्हाला वाटत असेल हा विषय नवीन आहे. प्रॅक्टिकली बघायला गेलं तर हा विषय नवीन नाही. हे मनुष्य देहाचं या मनुष्य योनीचा ऍडव्हान्टेज आहे. काय ऍडव्हान्टेज आहे? की ह्या मनुष्य योनीमध्ये देव आईच्या उदरामध्ये असतानाच भजन करून आलेला आहे. ते भजन पुढे संतांच्या मार्फत समजून घ्यायचंय. विशेष काहीही रॉकेट सायन्स नाही. पण समाजातील प्रमुख मंडळीने हा आमचा गुंता जो काय वाढवून ठेवलेला आहे, त्यामुळे या भल्याच्या मार्गांपासून आपण दूर आहोत. संतांचंच म्हणणं आहे, देख मनुष्य जात सकल स्वभावताच भजनशील झाले ऐसे केवळ माझ्या ठाई परिज्ञाने विण नासिले. जी गोष्ट आईच्या उदरामध्ये असताना आपण देवाचं अखंड नामस्मरण करत होतो, देवाशी अखंड एकरूप होतो, पण बाहेर आलो बघा त्यावेळी कसं घडलं. अखंड देवाशी आपण एकरूप होतो, देवाला आपण वचन दिलं. आलं का लक्षामध्ये? कारण जसे जसे दिवस पुढे गेले, आतमध्ये जो काय रजस्रावाचा विटा, कृमी, कीटक या जे काय भानगडी आहेत, विष्ठा लेप चौकडे, देवा तू इथून मला दूर कर, एक वेळ करी या दुःखा वेगळे. गर्भात दिले वचन, देवा अखंड करीन तुझे भजन. जसं आता हे भजन चालू आहे ना, तसं हे बाहेर पडल्यानंतर मी अखंड तुझं भजन करीन. हे भजन मला कसं प्राप्त होईल, ह्या भजनावरती मी अखंड कसा राहील, ह्याचाच मी विचार करीन. अशा प्रकारचं वचन आपण आईच्या उदरामध्ये असं दिलेलं आहे. गर्भात दिले वचन, देवा अखंड करीन तुझे भजन. पण जसा बाहेर आला, धरणी वायू लागता स्मरण विषय तत्वता ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडू लागे. आणि आज आपण आता सांगतो, बघा गोष्ट समजून घ्या. गोष्ट समजून घ्यावी असं वाटत असेल, मार घालावी लागेल. संतांना शरण जाण्यासाठी
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मांसाहार व्यसन हे चालत नाही. त्याशिवाय हा जो नामरूपी जो ठेवा आहे तो इथं टिकतच नाही. ते टिकावं यासाठी या सगळ्या भानगडी आहेत. म्हणून आम्हाला संतांना शरण जावं लागेल. काही नाही, जिथून आलेलो आहे तिथंच आपल्याला जायचं आहे. कुठून आपण आलोय? आईच्या उदरामध्ये आपण असताना हे जे काही सहस्त्रदल चक्र आहे इथून आपला आतमध्ये एंट्री झालेली आहे आणि नंतर हे जे द्वार आहे हे द्वार क्लोज केलेलं आहे. आणि संतांचं जे भजन आहे तेच आपल्याला इथपर्यंत पोहोचवतंय. आपल्याला जे नामस्मरण करून दिलेलं आहे ही तीच मेक आहे. पण सगळ्यांच्या बाबतीत अशा प्रकारे आहे. पण मनुष्य देहाला येऊन सगळीपर्यंत पोहोचतात का? बघा, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, बरोबर आहे का नाही? पण श्रीपत बाबा सांगायचे हा समुद्र आहे. तुमच्या जवळ जो पडतोय हा समुद्र आहे. कसं? समुद्राची वाफ होते, त्या वाफेचे ढग होतात आणि ते ढगच आपल्या समोर बरसतात, बरोबर आहे का? पण हे सगळं पाणी नंतर पुढे समुद्राला जाऊन मिळतं का? काही डबक्यामध्ये साचतं, काही पोहोचतच नाही. तशा प्रकारे मार्ग जरी सगळ्यांसाठी असला तरी ही गोष्ट सगळ्यांच्या टकोऱ्यामध्ये येईल असं अजिबात नाही. भल्या भल्यांना ही गोष्ट कळली नाही. 1400 वर्ष काय त्या चांगदेवाची ख्याती होती. 1400 वर्ष शरीर केले जतन आणि बोधाविन शिण वाढवला. काय हो करायचा? काय त्याच्याजवळ नव्हतं. 14 कलेने अशा प्रकारे तो काय 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 उपद्व्याप करायचा होतो. झाडाची पानं काढायचा, ती पानं परत झाडाला चिटकवायचा, मेलेल्यांना जिवंत करायचा. असा हा चांगदेव. या चांगदेवाने किती वेळा यमाला परत पाठवलं? 14 वेळा, बरोबर ना? कसं पाठवलं असेल 14 वेळेला? कसं पाठवलं असेल 14 वेळा? म्हणजे कुठे चांगदेव कमी पडला आणि संत परंपरा जी आहे तिचं महत्व काय आहे हे थोडं आपल्याला बघायचं. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखा, ये है बड़ा अजूबा, बंगला खूब बनाया है, अंदर नारायण सोया. या देहरूपी बंगल्याला किती दरवाजे? 10 दरवाजे. कोणते 10 दरवाजे? बघा, 2 डोळे, 2 कान, 2 नाक, बेत्रिक 6 आणि हे 7वं आपलं तोंड आणि खालचे 2 द्वार, बरोबर आहे? हे 9 द्वार सगळ्यांना माहिती आहे. आणि 10वं द्वार हे मगाशी मी तुम्हाला म्हटलं जिथनं आपण एंट्री केली होती इथपर्यंत. जे आज्ञाचक्र जे बघा, ह्या 10 द्वारांबरोबर मेन हे जे 6 चक्र आहेत, ह्या 6 चक्रांचा विषय बघा खाली. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रदल चक्र. चांगदेवाने त्याच्या योग शक्तीच्या बळावरती तो ज्या वेळेला यम यायचा त्यावेळेला आपला श्वास जो आहे तो आज्ञा चक्राच्या वरती नेऊन ठेवायचा. यमाची जी सत्ता आहे ती सत्ता आज्ञा चक्राच्या खाली. म्हणजे मला तरी वाटतंय दर 100 वर्षांनी हा आला असावा. हा 1400 वर्ष जगलाय म्हणजे, बरोबर आहे का नाही? असेल काही. पण ज्या वेळेला यम यायचा त्यावेळेला जो त्या श्वासाला आज्ञा चक्राच्या वरती आणायचा. यम गेला परत खाली, यम आला परत वरती, यम गेला परत खाली. अशा वेळेला त्याने 14 वेळेला यमाला बॅक टू द पॅव्हिलियन केलं होतं. आलं का लक्षामध्ये? पण ज्या वेळेला त्याला निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ता या 4 भावंडांची भेट घडली, पुढे त्याचं काय झालं बघा. भेटेच्या
परीक्षेच्या वेळेला काय लिहायचं हे त्याला कळलं नव्हतं. कोरपत्र धाडलं. आली भेटायची वेळ. कसा आला, काय त्याच्याजवळ त्यावेळेला लोक होती, हिंस्र प्राणी होते. पण ज्या वेळेला तो आला आणि ज्या वेळेला तिकडनं मावळीस आले, कसे आले होते, कसे आले, भिंतीवरून. निर्जीवावरती एवढा अधिकार. तिथंच त्यांना तो शरण गेला आणि मुक्ताई पासून त्याने ती गोष्ट समजून घेतली. काय त्याच्याने घडलं, चांदेवाला या आज्ञाचक्रापासून वरती जायचं कळत होतं, पण इथून पुढे इथपर्यंत जायचा विचार जो आहे तो इथपर्यंतचा विचार फक्त आणि फक्त मार्ग दावून गेले आधी तया निधी संतते तेण्याची पंथी चालू जाता न पडे गुंता पोटे काही. ज्या वेळेला तो या संतांना शरण आला, एवढं सुद्धा करून तो काय म्हणत होता, चांग देव म्हणे आजी जन्म आलो. म्हणजे मग बोललेले हे काय सगळे धंदे केले, सगळे त्याचं म्हणणे ते सगळं मेल्या समाने. विचार करा, आज विचार, आधी तर मच्छर चावलाय, मच्छर आहे, टपकन आपण मारतो, किती इझिली आपण मारतो, जीव नाही का होतो. मग इतकं इझिली आपण एखाद्याला या चौकामध्ये उडवा बरं, बघा बरं, असंच घ्या खुपसा बरं, चालतं का, असं चालतं नाही ना. मग इतका हा विषय सोपा नाहीये. आलं का लक्षामध्ये, इतकं याने सगळं केलेलं होतं. मेलेल्यांना जिवंत करायचा असू दे, चमत्काराला किती आमचा अजूनपर्यंत नमस्कार आहे, पण त्याचा काही उपयोग नाही. किती चमत्कार जे आहे ते संत, पण आजही आमचं तेच आहे. काय म्हणे आहे, उलटा फिरवतो, सुलटा फिरवतो, असं करतो, तसं करतो, आज तिकडेच आमचं सगळं चालू आहे. मेलेल्यांना जरी जिवंत करत असला तरी पुढे काय हो. एखाद्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला आपण जिवंत केलं, परत तो मरणार नाही का. अरे नाशिवंत आहे, त्या नाशिवंतला परत जिवंत करून ते जाणार नाहीये का. पण हे आहे कशासाठी हे कळलं का त्याला, हे त्याला कळलं त्यावेळेस तो म्हणतो हे जीवन समजून घ्यायचंय, म्हणून आज माझा खरा जन्म झाला. नाहीतर चांग देव म्हणे आधी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. अशा भल्या भल्यांना ही गोष्ट कळली नाही. खूप भाग्यवान आहोत आपण की संत आपल्या दारामध्ये आले आणि आपल्याला हा प्रसाद दिला. म्हणून परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा सांगायचे, किती भाग्यवान तुम्ही की ही गोष्ट तुमच्यापर्यंत आली. आता बघा आपल्या आईंचा पण स्वभाव किती चांगला होता. हा या नामस्मरणाचा प्रभाव आहे. हे असं जे आहे, असं जीवाला तशा प्रकारची ते तळमळ करून देतं, त्यामुळे त्याचं तशा प्रकारचं वागणं असतं. आज सगळ्या ठिकाणीच अशा प्रकारचे मृत्यू होतात, पण ह्या अशा प्रकारच्या सेवा ज्या आहेत या सगळ्या ठिकाणी लागतात का हो? लागतात. आज आमच्याकडे कोणी कुठं गेलं किंवा काहीही गेलं, पोथ्या, नुसता पोथ्यांचा बाजार चालू आहे. फक्त ऐकायचं, पण ऐकून किती आपण त्याचं फॉलो करतो, ऐकून त्याचा आपण आजपर्यंत काय केलेलं आहे. बरं, संतांना जर विचार करायला गेलं तर त्यांची वाटचाल आणि हे काय जे काय चालू आहे यांचा कुठेच ताळमेळ बसत नाही. पण आज आपल्या जितू महाराजांना द्यावी तेवढी धन्यता कमी आहे की त्यांनी सलग हे कार्यक्रम ठेवले. नाहीतर आज हे फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. का हो? गोष्ट तितकी साधी नाही. फक्त हे ऐकून काहीही होणार नाही. गोष्ट समजावी असं वाटत असेल तर परंपरा लागेल. परंपरेशिवाय पर्याय नाही. ही जी काय भानगड आहे ही भानगड कळावी अशी वाटत असेल, जिथून आपण आलोय तिथे आपल्याला जावं असं वाटत असेल, असंच वरपंगा करून चालणार नाही. तुम्ही कितीही ऐका, गोष्ट समजायला तुम्हाला परंपरा लागेल, तुम्हाला आतमध्ये यावं लागेल. परंपरा म्हणजे काय? परंपरा म्हणजे अनादि अनंत काळापासून चाललेले तत्वज्ञान, जो निर्गुण निराभास जेतून उद्भव शब्द ब्रह्मास
आदिनारायण म्हणती जास जो सर्वांचा आद्य गुरु ब्रह्मा दयाचा अनुग्रहितो ब्रह्मा अत्रि सुपदेशिषु अत्रि पाद प्रसादात अवभूत दत्तात्रय दत्तात्रय परंपरा दत्तात्रय परंपरा दत्तात्रय परंपरा. ब्रह्मदेवापासून जे नाम आलं, भगवंतापासून जे नाम ब्रह्मदेवापर्यंत आलं, ब्रह्मदेवाने ती गोष्ट अत्रि गुरूंना सांगितली, अत्रि गुरूंनी दत्तात्रयांना सांगितली. दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे मूळ. दत्तगुरूंपासून ही गोष्ट केली नारायण महाराज अलवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांताबाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा. नाना बाबांपासून ही गोष्ट कळली हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज मात्रे सोनारपाडा. आणि 2016च्या महाशिवरात्रीला मला याच मोठ्या गावामध्ये बाबांच्या घरी मला अनुग्रह आहे. आणि 2021 साली हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला गौरव आहे. कुठं आहे अशी परंपरा? कुठं आहे अशी परंपरा? पण सांगायला जर गेलं, खरं याची गरज आहे का हो? आम्ही करतो ना, आम्ही करतो. आज भरपूर सांगतात. आज हा मार्ग सांगायला गेलं ना, आम्ही एवढं करतो, आम्ही तेवढं करतो. बघा आता म्हणजे प्रॉब्लेम काय माहितीये, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे वाईट काय आणि चांगलं काय. तुम्ही चांगलं करा, वाईट करू नका. पण नक्की या मनुष्य देहाला येऊन एवढंच आहे का हो? म्हणजे बघा आता आम्ही सकाळी लवकर उठतो, उपास रपास होतो, वैकल्य करतो, सत्यनारायणाची महापूजा आम्ही घालतो, आषाढी पंढरीच्या वाऱ्या करतो, जे काही उपवास आले ते सगळे उपवास आम्ही करतो, आम्ही तीर्थाटन करतो, आम्ही श्रीमद भागवत कथेला सुद्धा जातो बाहेर, आम्ही खोटं अजिबात बोलत नाही. जे शास्त्रामध्ये आम्ही सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही करतो. मग हे करायची गरज आहे का? काय वाटतं? हे करायची गरज आहे का नाही? संतांचं म्हणणं, जे काही तुम्ही परमार्थ करत आजपर्यंत करत बाहेरचे धंदे केले आणि सत्कर्म घडतं, आणि ह्या सत्कर्माने पुण्य मिळतं. पुण्य पापापेक्षा वरचढ असेल तर स्वर्गाला, पण तितकं सोपं नाही. कारण ह्या देहाला एकदा मी म्हटलं तर 1 कोटी ब्राह्मण माल्याचं पाप लागतं. एवढं पापाला बीट करायला तेवढं आमचं पुण्य असेल का? कारण नामासी विनमुख तो नर पापिया, नामाशिवाय काही पर्याय नाही. जन्म मरणाचा फेरा तू पडे, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झाले चिरा पडे. ही चिर त्याच आणि त्याच वेळेला पडेल ज्या वेळेला आपण संतांना शरण जाऊ. ती गोष्ट तुम्हाला आधीच समजून घ्यावी लागेल. तुम्ही म्हणाल नाही आम्ही भरपूर करतो, त्यावेळेला मरणाच्या वेळेला आम्हाला तशा प्रकारचं होईल, अजिबात होऊ शकत नाही. इतकं सोपं नाहीये. त्या प्रकारे होणाऱ्या त्यावेळेला होणाऱ्या वेदना आणि त्यावेळेला होणारे विचार हे वेगळेच असतात. आधी जाते वैखरी आणि मग जातो प्राण. त्यावेळेला फक्त आणि फक्त श्वासाचं जे भजन आहे ते श्वासाचं भजनच आम्हाला टिकवतं, नाहीतर नाही. का अर्जुना समजून घेत नाही? आणि मदची माझी असता जेणे निदुरावे पंडित होता. लक्षात घ्या, देवाजवळ जाणं म्हणजे अंतर्मुख होणं, आणि देव 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 करत बाहेर भटकणं म्हणजे देवाच्या दूरच जाणं आहे. जितकं वर्ष तुम्ही हे करत बसाल तितके तुम्ही देवापासून दूर चाललेले आहात, आणि जितका आतला धंदा तुम्ही समजून घ्याल तेवढे तुम्ही देवाच्या जवळ चाललेले आहात. आणि मदची माझी असता जेणे निदुरावे पंडित होता. अरे अर्जुन, तुझा आणि माझा संबंध एक आहे. हा आतला धंदा समजून घे आणि त्या गोष्टीचा अनुभव करून घे. हे अनुभव न करून घेता तू म्हणतो मी इतकं करतो, मी हे करतो, मी ते करतो, मी किती पुण्यवान. आणि मदची माझी असता जेणे निदुरावे पण होता, त्याचे पुण्य असे म्हणतात. जीवनात तुटे काही ते जीव कशी काय तुटत नाही. बघा संतांची भाषा बघा. माझे अनुसंधाने वीण स्नान संध्या जप होऊन दान. उद्धवा, या मनुष्य देहाला येऊन
ह्या मनुष्य देहाला येऊन जीवाने माझा अनुभव घेण्याच्या व्यतिरिक्त त्याने कितीही स्नान करो, हवी तेवढी संध्या पूजा करो, हवं तेवढं जप तप करो, हवं तेवढं होम हवन करो, हवं तेवढं दान धर्म करो, काय सांगितलंय? माझे अनुसंधाने विण स्नान संध्या जप होम दान हा अवघाची अधर्म जाण, मग भजन ते नव्हे. काय म्हटलंय? काय म्हटलंय? आणि आज आमचे हेच धंदे चालू आहेत. मग संतांच्या मते जी गोष्ट श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितली ही भागवतामध्ये उभी आहे, जी गोष्ट नाथ महाराजांनी लिहिली. आम्ही नाथ महाराजांच्या मते माझं सोडून द्या, श्रीपदोबांचं सोडून द्या, पण नाथ महाराजांच्या मते सुद्धा आम्ही धर्माच्या मार्गावरती हो का अधर्माच्या मार्गावरती हो? या बुद्धीमध्ये जो काय भेद आमच्या आहे, मी वेगळा देव वेगळा आणि विश्व वेगळं, हीच आमची मानसिकता आहे. ही मानसिकता म्हणजे अधर्म. कारण हे सत्य नाही. तुम्ही देहापुरता म्हणजे तुम्ही विश्व व्यापक आहात हे सत्य आहे. ही जीवाची सत्य गोष्ट आहे. जीव आणि शिव अजिबात वेगळा नाही. कल्पना अविद्या जेणे झाला हा जीव नाही तर हा शिवच आहे. पण संतांच्या मार्फत ही गोष्ट समजून घ्यायची आहे. जर समजून घेतलं, मोठके गुरुमुखे उदयजित दिसे आणि हृदयी स्वयंभूची असे, प्रत्यक्ष पावे लागे तैसे अपैसयासी. 9व्या अध्यायातला हा दुसरा श्लोक आहे. आणि ही गोष्ट म्हणजे धर्म. बघा, आम्ही आतापर्यंत एवढं सगळं केलं. बरं चला, तुम्ही म्हणता तुम्ही केलं, मग अनुभव आला का? देवाचा अनुभव आला का? आला तर मग सांगत का नाही? पण काही प्रामाणिकपणे कबूल करतात. आता कुठे राहिले संत? आता कुठे येते अनुभूती? का नाही आली? संतांना अनुभूती आली, आम्हाला अनुभूती का नाही आली? संतांनी परमार्थ का केला आणि आम्ही परमार्थ का करतो? का संतांनी परमार्थ केला? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, देवाची भेट व्हावी म्हणून संतांनी परमार्थ केला. जन्ममरणाचा फेरा चुकावा म्हणून संतांनी परमार्थ केला. आम्ही का परमार्थ करतोय? विचारा प्रत्येकाने, का आम्ही परमार्थ करतोय? ज्या संसारात सुख नाही त्याच संसारामध्ये सुखाच्या इच्छेसाठी आम्ही परमार्थ करतो. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. लग्न व्हावं, मुलीला अपत्य व्हावं. बघा आमची कारण कशासाठी देवाला आम्ही नवस करतो. संतांचं कारण हे वेगळं होतं म्हणून संतांना अनुभूती आली. बरं, कुठल्या देवाला संतांनी भजायला सांगितलंय आणि आम्ही कुठल्या देवाला बसतोय? कुठला देव? कुठला देव? ज्याला आपण निर्माण केलाय तो देव का ज्याने आपला निर्माण केलाय तो देव? कोणता देव? जिकडं जिकडं आपला देवाला असो, आपल्या गावातलं मंदिर असो, गावाबाहेरचं मंदिर असो, अष्टविनायक मधली देव असतील, अजून तिकडची देव असतील, कोणाला आपण पुजलंय हो? मूर्त्या आहेत ना तिकडे, मूर्त्याच आहेत की नाही? मग या कोणी निर्माण केल्या? निर्माण कोणी केल्या? जवा करू एक पुढा देखती हा देव या भावे भजती. मग विघटली या टाकीती नाही म्हणून त्या मूर्तीला भंग पाहू देत, लगेच घेतो आणि या खाडीमध्ये टाकून देतो आणि लगेच दुसरा देव आणतो. ही आमची भक्ती. कोणाला बदलं? आणि संतांनी कोणाला भजायला सांगितलंय? अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतो निचराचर हरिसी भजे, हरिसी भजे. अव्यक्त जे जो व्यक्त नाही, आम्ही व्यक्ताला बसलो. निराकार म्हणजे काय? अव्यक्त नाही कळलं तरी चालेल, निराकार नाही तरी चालेल, पण नाही जासी आकार ही तर मराठी भाषा कळते. जेतो निचराचर त्या हरीला भजायचंय. मग त्या हरीला कसं भजायचं? त्या हरीला भजायचं कसं? परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी
या चारही वाण्या देवाला चालत नाही. देवाला जी वाणी झाली त्या वाणीला अनिर्वाच्य वाणी असं म्हणतात. मुख न बोले, कंठ न हले, जिव्हा न स्मरे राम, हम बैठे आराम आणि हमारा भजन करे आत्माराम. यालाच माऊली म्हणतात अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार वसे. बरोबर आहे. हा अजपा जप आपला संतांच्या मार्फत समजून घ्यायचा. हा कुठला धंदा आहे? हा आतला धंदा आहे. देव कुठे आहे? हो, कुठे आहे देव? विचार करायला गेला तर देव कुठे? लहान लहान पोरं सांगतात देव हृदयामध्ये. कुठे आहे देव? वसे हृदयी देव तो जाणा आहे. मी म्हणत नाही का, एरवी सर्वांच्या हृदय देशी, मज हृदयी सद्गुरु, तैसा हृदयामध्ये मी रामू. मग तुमचं हृदय जे आहे हे इकड तिकडच्या मंदिरामध्ये किंवा ठिकाणांमध्ये लपलेलं आहे, तर कुठे आहे तुमचं हृदय? देव हृदयात आहे ना. मग तुमचं हृदय आत आहे का कुठं बाहेर आहे? हृदय जर तुमचं आतमध्ये आहे तर मग शोध कुठं घ्यायला पाहिजे? आतमध्ये घ्यायला पाहिजे का बाहेर घ्यायला पाहिजे? मग आम्ही शोध कुठे घेतला? आम्ही शोध बाहेर घेतला, म्हणून आम्हाला अनुभूती येत नाही. बघा, जेही काही आहे सगळं आमचं संतांच्या विचारांना सोडून चाललेलं आहे, म्हणून आम्हाला त्याची अनुभूती येत नाही. संतांच्या विचारांना जर धरून चालावं लागेल, संतांच्या विचारांना जर धरून चालून जर परमार्थ करायचा असेल तर तुम्हाला ह्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल. बाहेर तुम्हाला करून काहीही असं म्हणा सगळं चालतं असं होऊन काहीही होणार नाही. म्हणून आज करे तो कल करे सो आज, आणि आज करे तो अभी. बघा, लवकरात लवकर ही गोष्ट करून घ्या. यासाठी आपला जितू महाराजांचा खटाटोप आहे की ही गोष्ट करावी. मग आता देवाचा अनुभवही असायला पाहिजे ना. देवाचा अनुभवही असायला पाहिजे. काय वेगळा अनुभव येतो का? वेगळा अनुभव येतो? ह्या गोष्टीला महाराष्ट्रीय प्रमुख मंडळी नावं ठेवतात. जो खरा संतांचा अनुभव आहे, सद्भावे निज भजन करे, हृदयी प्रकटता शिअरे, तव देईची चिन्हे बाहेरी, क्षणा माझारी पालटती. ज्या वेळेला ते भजन होतं, आतली घुसळण होते, त्यावेळेला ही आतली चिन्ह आहेत ती बाहेर प्रकट होतात. अंतरीचे दावे स्वभावे बाहेरी, धरी तरी पर्यावरे ना, पोटातून या उल्हासता, रंगी गाता पैनासता, अंतरे द्रव झाला चित्ता, ते अवस्था बाह्य दिसे. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी 20व्या शतकामध्ये जे काय नाम या घरोघरामध्ये जाऊन पेरलं, त्यांनी जी काय क्रांती घडवली, म्हणून आज हे शब्द तुमच्या कानावरती पडताय. जर हे संतांनी त्या तशा प्रकारे त्यांच्याकडून घडलं नसतं, हा मार्ग जर मजपर्यंत आला नसता, कदापि हे शब्द तुम्हाला या मुखातून ऐकायला मिळाले नसते. अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभिली गुढी, आत्मानुभव सुखाची गोडी, धीन निरोकडी प्रवाहे, धन्य श्रीपाद मुरारी, ओ यान दुनिया केली बावरी, धन्य श्रीपाद मुरारी, ओ यान दुनिया केली बावरी. नाम याची जना थोर, ती भावाने होती विभोर, तिला गुरुन केली आवरी, ओ यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, ओ यान दुनिया केली बावरी. सखयानंदाची शांता माई, तिने अवस्थे कवी देही, तिने भवभयात दिली तुरी, ओ यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, ओ यान दुनिया केली बावरी. ज्ञानोबाची वैन दापुरी, तिने उर्मणित मारली उडी, मुद्रा लावली केसरी, ओ यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, ओ यान दुनिया केली
समाधि करी हो जान दुनिया के बावरी धन्य श्रीपाद मुरारी हो जान दुनिया के बावरी धन्य रामदास मुरारी हो जान दुनिया के बावरी धन्य नारायण मुरारी हो जान दुनिया के बावरी धन्य रोहिदास मुरारी हो जान दुनिया के बावरी धन्य नाना मुरारी हो जान दुनिया के बावरी। वासना हरिरूप व्हायला हवी यासाठी हा जीवाचा प्रयत्न असावा। ज्या वेळेला वासना हरिरूप होते त्याच वेळेला मरणी जयाचे आठवे तो त्याची गती पावे हे ऍप्लिकेबल होतं। नाही तर तुम्ही कितीही काही करा हा सिद्धांत शक्यता कमी। वासना हरिरूप होण्याचा दुसरा मार्गच नाहीये। देहाचा विसर पडेपर्यंत भजन व्हावं लागतं। पुढेही त्याची रीत आहे। श्रीकृष्णाने सुद्धा अशाच प्रकारे अर्जुनाला सांगितलं जर धडो निवयला निये भक्तीचे वाटेला तरीच पावशी लावून धाम माझे तू म्हणे मीची करी माझे बधी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे खाते तू मला फक्त एकट्याला शरण घे मी सांगतोय तेवढं ऐक। स्वतःचं डोकं लावायचं नाही। मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी शिवरला म्हणजे जो संतांच्या मार्गाने गेला तोची धन्य। अर्जुनाने ती गोष्ट समजून घेतली आणि 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला अनुग्रह केला आणि परंपरागत संदीपनी ऋषींकडनं जे नाम त्याच्यापर्यंत पोहोचलेलं होतं ती गोष्ट त्याने श्रीकृष्णाच्या कानामध्ये अर्जुनाच्या कानामध्ये श्रीकृष्णाने पेरली आणि त्याला ती रीत सांगितली। संसारामध्ये प्रत्येक गोष्टीला रीत आहे, प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे। परमार्थाचा वरपंगा कसा काय असू शकतो? परमार्थ वरपंगा नाही, परमार्थाला सुद्धा रीत आहे। आज बघा तुमचं अस्तित्व हे कशामुळे आहे? आम्हाला असं वाटतंय की हे शरीर मी आहे कारण आपला विचार थोडका आहे हो। पण आता मी विचार करायला पाहिजे ज्या वेळेला जिथून एखादा माणूस निघून जातो सगळं समोर आहे, जो असा जिवंत असा बसलेला तो फक्त असा होतो, वेगळं काय होतं त्यामध्ये? गेल्यानंतर असं त्याचा कान निघून जातो, त्याचं नाक चपट होतं, त्याचे हातच गायब होतात ऑटोमॅटिकली। असं काय आहे का? काय नक्की फरक आहे का नाही? कसं ओळखलं जातो? त्याचा अस्तित्व हे श्वासाचा एरजार आहे। त्याची ओळख जर श्वासाच्या एरजारीमध्ये लपलेली आहे तो ओळखायची जी रीत असेल ती श्वासाच्या मनाला धरून असली पाहिजे का सोडून? काय संतांचं म्हणणं आहे? ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार तुमच्या नाकावाटे येणारा श्वास आणि नाकावाटे जाणारा श्वास यामध्ये अख्ख्या विश्वाचं भजन दडलेलं आहे। इतर योनीत सुद्धा चालू आहे, त्यांना समजत नाही। मनुष्य योनीला येऊन सुद्धा जर तुम्हाला ही भाषा कळत नसेल, नर म्हणून पशु झाला काय हो जनावरांमध्ये तुमच्यामध्ये मग फरक काय? केलं काय तुम्ही? ते पण जगताय, तुम्ही पण जगताय, विशेष तुम्ही करताय काय? हेच फक्त आहे। नुकताच पैसा कमवून उद्या तुम्ही वारले हार्ट अटॅकने, काय केलं आजपर्यंत? बरं आज तो कोणालाही येऊ शकतो, 24-25 पर्यंत पण झालेलं आहे। आज काही भरोसा नाही कोण दिलं येईल पैसा, काय या देहाचा भरोसा? मग नक्की अचीवमेंट काय आमची? हे श्वासाचं भजन आम्हाला समजून घेतलंच पाहिजे, दुसरा पर्याय नाही। आणि या भजनाने आमची वासना हरिरूप होते। ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार निमिष निमिषाचा व्यापार माझे निसुख साचार उद्धवा ते म्या घर बांधले। ही रीत परमपूज्य आदरणीय संत श्रीपादबाबा यांनी 20व्या शतकामध्ये दारोदारात जाऊन केली, जी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली। त्या रीतीने अर्जुन गेला आणि तैसे स्मरते नियादरे अजून घेत गेला आणि सहस्र किरणांचं त्यांच्या डोळ्यासमोर प्रकाशित झालं। सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा। ही काकडा आरती आहे, काकडा आरती माझ्या कृष्ण सभागिया, त्याचा रिझल्ट आहे चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया। सर्वांगटी रामदेव आदी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी। आणि ह्या अंतसात्विक भावामध्ये तो बोलू लागला, खरंच देवा मला वाटत होतं की हे शरीर मी आहे। फुकटची कोटी ब्रह्म हत्याची पातळ विनाकारण घेऊन मी बसलो होतो। कुठल्याही प्रकारचा विचार न करता हे शरीर तुम्ही नाही,
ही देहरूपी गोष्ट ज्या सत्तेने चालते ती सत्ता देव आहे. त्या देवाचा आणि तुमचा संबंध एक आहे. अनुभव जर घेतला तर देव जितका व्यापक आहे तितक्याच व्यापक तुम्ही आहात. सुईच्या टोकावरी जागा सुद्धा तुम्हाला सोडून नाहीये. हा संतांचा अनुभव आहे. पण ज्या वेळेला तो अनुभव होतो तेथे एक विश्व एक आपण ऐसे अनुभव होते जे तुझे पण तेही आटून गेले अंतःकरण विराले सहसा. खरंच तेव्हा मला वाटत होतं की मी आणि तू हे वेगळं आहे आणि हे विश्व वेगळं आहे. पण ज्या वेळेला देहाचा विसर पडेपर्यंत ते भजन घडतं. अरे मी कोणतरी वेगळाच आहे. नुसतं या शरीरापुरता मी मर्यादित नाहीये. त्याची लक्षण आहे. उदयलेनी सुधागरे जैसा भरलाची समुद्र बरे तैसे वेळोवेळावर मी बरे उचंबरित असे. माझे सापडले निळी पुढे जनावरी कमलकळिका जेवी आंदोळी. आतुलिया सुकर्म्यांची निबळे शरीर बाहेर कापे सात्विका भरणे रोमांसी दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे थोरथरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भितरी वाहताती. आनंद झाला पोटी सबला कंठी म्हणून कुठे धरून राहे. टाकी श्वासोश्वास ऊर्ध्वभावे देखा स्वरूप एक मिळवणी. एका यदार्थनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करीत तयावरी. ज्या वेळेला या नामस्मरणाने हे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होतात त्याच वेळेला ह्या जीवाला ती अचिव्हमेंट होते. नाही तर नाही. हे भाव फक्त आणि फक्त या नामस्मरणाने होतात. कोणते? स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभेद, वेपतू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय. एका जनार्दनी ऐसे अष्टसात्विक भाव. त्यापैकी शेवटचा भाव म्हणजे प्रलय. प्रलय म्हणजे देहाचा विसर पडेपर्यंत ते भजन व्हावं लागतं. देह भाव टाकीती इंद्रिये विषय विसरती स्वयं भाव प्रचिती प्रगट होय. देह भाव हरपला देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला. देह भाव हरपला देह भाव हरपला अहंकार धरी स्वंपन तै चित्ती प्रगटे चैतन्य गण मन होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. पण हे असं व्हावंच लागेल का? हे असं नसेल झालं तर दुसरा कुठलाही आहेत ना असे हजार पंथ आहेत. पण हे व्हावंच लागेल का? माझ्या म्हणण्याला महत्व नाही. ज्या संतांची कृपा माझ्यावरती झाली त्यांच्याही म्हणण्याला एक वेळ मी महत्व देत नाही. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांचंही मत आपण एक वेळ बाजूला ठेवू. पण ज्या संतांच्या साहित्यावरती आज दिवसाला अब्जावधी रुपयांची उलाढाल होते त्या संतांचं हे म्हणणं आहे. ऐसी न उपलता माझी भक्ती मग कैची होय विषय विरक्ती. हे भाव ज्या वेळेला प्रकट होतात त्याच वेळेला विषय विरक्ती होते. लक्षात घ्या. मी वेगळा देव वेगळे आणि विश्व वेगळं याचं कारण हे शरीर मी आहे. हे शरीर मी आहे ही आमची सायकोलॉजी ही तोपर्यंत आहे जोपर्यंत हे भाव प्रकट होत नाही. ज्या वेळेला हे भाव प्रकट होतात त्याच वेळेला ऐसी न उपलता माझी भक्ती त्यावेळेला विषय विरक्ती उत्पन्न होते. जर हे उत्पन्न झाले नाही विषय विरक्ती होऊ शकत नाही. आणि विरक्ती विना माझी प्राप्ती नोहे निश्चिती उद्धवा. आणि विरक्ती शिवाय माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून हे व्हावंच लागेल. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडून की तो धंदा तो सिणू असतो नुसता दृष्टा लुटितो. आलं का लक्षामध्ये? नुसतं मुलीला आलं आणि बघून गेलं चालत नाही. लग्न व्हावं लागतं. नुसतं आलं बघितले आलं सगळं व्यवस्थितपणे झालं कीर्तन प्रवचन ऐकली गेलं चालणार नाही. जीव शिवाचं ऐक्य यासाठी हा सगळा विषय चालू आहे. मार्ग घालावा लागेल. आवड्या देवासी तो ऐका प्रकार नामाच्या उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा. नुसती ती घडूनही चालणार नाही. तर नामाचा उच्चार रात्रंदिवस जो चालू आहे तो संतांच्या मार्फत समजून घ्यायचा आहे.
नक्की लक्ष लावून राहा गोविंदुका म्हणजे नक्की काय, इथपर्यंत येण्यासाठी हे सगळं प्रकट व्हावं लागेल. हीच गोष्ट सतयुगापासून राम अवतारापर्यंत रामाकडे आली. नंतर पुढे कृष्ण अवतारामध्ये संदीपनी ऋषींकडून कृष्णाकडे आली. त्याने अर्जुन उद्धवाला सांगितलं. त्याच्या पुढे नंतर ही गोष्ट अशीच येत ना संप्रदायांपर्यंत पोहोचली. माऊलींना कळली, विसोबा केचर नामदेवांना कळलं. नंतर हा विषय पुढे पुढे येत तुकाराम महाराजांपर्यंत आला, नाथ महाराजांपर्यंत आला. नंतर पुढे पुढे नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सत्यानंद, शांतमय, बंडोबा बाबा आणि किरवापर्यंत आली. नंतर हीच परंपरा पुढे ह्या 20व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाचा राहण्यावाग संत श्रीपाद बाबा यांच्यापर्यंत आली. आणि त्यानंतर मग ही गोष्ट रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबापर्यंत आली. ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये ह्या अवस्थेला ह्यामुळे परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांना येऊन देत नव्हते. पण बाबूदादा आणि वाघ्यादादा यांनी त्यावेळेला म्हटलं, बाबांच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा. ह्या अशा प्रकारे त्यावेळी त्या संतांचा त्याग झालेला आहे. म्हणून आज माझ्यासारखे सहज बोलून जात आहे. जर हे संत आले नसते तुम्हाला कदापि हे शब्द ऐकायला मिळाले नसते. आणि मरणी जयाचे आठवे तो त्याची गती पाहावी. ती गती पाहावी असं वाटत असेल तर हे व्हावं लागेल. कसं वाटतंय अर्जुना, कसं वाटतंय? नष्ट मोहातीर लब्धा प्रसादात च्युत ही झाल्याची लक्षण आहे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मी देह याच वासनेमध्ये गुंतलो होतो. मुक्त झालो तुझपणे, आता मी अध्यात्मृतपणे नसून मी विश्व व्यापत आहे. म्हणून आता नाही येणे जाणे, आता नाही येणे जाणे, सहज कुंटले बोलणे, सहज कुंटले बोलणे, आता नाही येणे जाणे, आता नाही येणे जाणे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. का? कारण त्या सहजतेला आपण आलेलो आहोत. म्हणून परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा ह्यांच्यामुळे जे काय या ठिकाणी मी आलेलो ही सहज स्थिती आहे. सांगना माऊली माझे बाबांना सुखी आहे मी माझे घराला, मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणामध्ये अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली हरे